होत आहेत. बघायचं. चल. मॅडम अरे नमस्कार. नमस्कार. काल तुम्हीच फोन केला होता ना? हो. मी संजीवनी, या आनंदबाग आश्रमाची केअरटेकर. या ना, आत या. हो. या. थँक्यू वल्लरी मॅडम आणि तेजा मॅडम. तुम्ही आमच्या आश्रमातल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करायची इच्छा दाखवली आणि आलातही. खरंच आजकाल अशी तुमच्यासारखी माणसं बघायला कुठे मिळतात. या माणसांकडे बघून नाकं मुरडणारे जास्ती आहेत. पण तुम्ही दोघीही खूप मोठ्या मनाचे आहात. खूप मोठं काम करताय तुम्ही. समाजासाठी आदर्श आहात तुम्ही. हो, काहीतरीच काय. आमच्यापेक्षा जास्त समाजासाठी तुम्ही आदर्श आहात, नाही? खरंय. म्हणजे बघा ना, प्रत्येक वर्षी आम्ही दिवाळी आमच्या माणसांबरोबर किंवा आमच्या फॅमिली सोबत साजरी करतो. पण तुम्ही इथे या आश्रमात या लोकांबरोबर साजरी करता. मला ना ऍक्च्युली आता खूप क्युरियोसिटी वाढायला लागली तुमच्या आश्रमाबद्दल. म्हणजे कसं काम करता इथे तुम्ही, काय स्केड्यूल असतं तुमचं आणि कसे कसे प्रोग्राम्स असतात, काय इव्हेंट्स असतात? अहो, आम्हाला आनंदच होतोय ही माहिती तुम्हाला देताना. इथे आम्ही अशा लोकांना आधार देतो जी भरकटलेली आहेत, निराधार आहेत, ज्या लोकांना घरातल्यांनी टाकलेलं आहे, मुद्दाम सोडून दिलेलं आहे. खरंच आपल्याच कुटुंबाने जेव्हा आपल्याला सोडून दिलेलं असतं तेव्हा ह्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल हो? विचारही नाही करू शकत. काय सांगू मॅडम तुम्हाला, यांची अवस्था एवढी दयनीय असते की त्यांना चालता बोलता पण येत नसतं, की आजूबाजूचं पण भान नसतं. अशा लोकांना माणसात घेऊन येणं हेच एक चॅलेंजिंग काम असतं आमचं. आम्ही धर्म, जात, लिंग, वय या कशाचाही भेदभाव न करता अशा लोकांना आश्रमात आश्रय देतो. अनेक लोक खचलेली असतात, मानसिकरित्या ढासळलेली असतात. अशा लोकांवर वैद्यकीय उपचार पण केले जातात, त्यांना काउन्सिलिंग पण केलं जातं. हे खरंच खूप छान काम करता तुम्ही. कौतुकास्पद आहे. पण आम्हाला खरं तर तुमचं कौतुक करायचं आहे. असा वेगळा विचार करणारी माणसं खूप कमी असतात. कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी घेऊन आलंय, आपली चौकशी करताय, ही भावनाच या निराधार लोकांसाठी खूप कौतुकाची असते. खरंच तुम्ही खऱ्या अर्थाने हिरो आहात समाजाच्या. अरे या, मी तुमची सगळ्यांची ओळख करून देते. ऐका सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. ऐका ऐका, या इकडे या. हे बघा, या आहेत तेजस्वी विचारे आणि या आहेत वल्लरी मनोज भामरे. या खूप मोठ्या वकील आहेत. आज या दोघी जणी आपल्या आश्रमात दिवाळीचा फराळ द्यायला आल्यात. त्या आपल्याला फराळ देत आहेत, आपण घेऊयात. त्याआधी आपण सगळेजण त्यांचे टाळ्या वाजवून आभार मानूयात. या मानेताई, या ताई तुम्ही पण या. या ना ताई, तुम्ही पण या. अरे आपली मुलं कुठे आहेत सगळी? अरे मुलांनो या. अरे या या या. अरे ही आमच्या आश्रमातली चिल्ली पिल्ली. आता यांनी किल्ला बनवला. हो, पाहिलं ना आम्ही. क्या बात आहे. पण सगळ्यात आधी तुम्ही सगळेजण हात धुवून या, म्हणजे आम्ही तुम्हालाही खाऊ देऊ. जा जा जा. चला चला चला.
मॅडम आतमध्ये पण काही लोक आहेत, त्यांना मी देऊन येते जाऊन. अहो तुम्ही कशाला, मी जाऊन देऊन येते ना. आणि त्याच्यातही तोवर तुम्ही इथे सगळ्यांना द्या. चालेल आली या. दिवाळीच्या शुभेच्छा. ताई तुम्ही इथे द्या, मी पुढे देते. ठीक. वल्लरीचा आवाज होता का हा? नाही, ती इथे कशाला येईल? हे घ्या ताई फराळाचं. नाही नको. घ्या ना ताई, दिवसभर मुलांना शिकवण्यात आणि सांभाळण्यात घालवता, दमला असाल. घ्या फराळाचं घ्या, बरं वाटेल. पुढच्या सेक्शनमध्ये हँडिकॅप मुलं आहेत, त्यांना आपण देऊयात. बरं. नाव तुषार, गाव तुळजापूर, फळ ताडगोळा आणि फूल तगर. वा. हर्षित दादा, आता तुम्ही सांगा. बताता हूँ. त से नाम तेजा, गांव का नाम तेजपुर और फल का नाम तेज पत्ता. हाँ? हर्षित, अक्षर तर काय आलं तुझं, एकदम सगळं तेजामय होऊन गेलंय रे. काय हर्षित दादा, तुमचं काही खरं दिसत नाहीये मला आता. सगळ्या गोष्टीची सुरुवात तेजापासूनच होतीये. सगळीकडे तेजा दिसते त्याला. नाही होतं असं, माझं पण व्हायचं. मला सगळीकडे प्रेरणाचा भास व्हायचा, पण म्हणून काय मी फळफुल कॉलम मध्ये प्रेरणा नाव नाही लिहायचो. हा, आणि हर्षित काय रे तेजपत्ता? तेजपत्ता काय फळ आहे का रे? फळ नाही, फूल नाही, पान आहे ते, पान. हा. मला सांग, तेजाने जाताना काय तुला धमकी दिली होती का? अरे मी गेल्यावर माझ्या नावाचा सतत जप सुरू ठेवायचा म्हणून. आणि तुझी अवस्था बघून माझं तुला एवढंच सांगणं आहे की तू आणि तेजा लवकरात लवकर लग्न करा. हो यार, लग्न करा आता. करेक्ट. बरोबर आहे. हर्षित, म्हणजे तुम्ही दोघे लग्नाच्या बाबतीत सिरियस आहात ना? नहीं, हाँ मतलब हम सीरियस है, हमें एक्साइटेड पण है, पर एक प्रॉब्लेम है. काय झालं? तेजा नाही म्हणतीये का? एक मिनिट, पैशांचा काय प्रॉब्लेम आहे? नहीं, ऐसी कोई बात नहीं है. अरे मग सांग ना, नेमका काय प्रॉब्लेम आहे ते. नाही, बघ आम्ही दोघं पण तयार आहे, तेजा तर तयार आहेच, आम्ही सेविंग्स पण केलं आहे. लेकिन प्रॉब्लम ये है कि मैं और तेजा अलग अलग कम्युनिटीज से बिलोंग करते हैं. मतलब मैं मध्य प्रदेश से हूं और तेजा महाराष्ट्र से. एक मिनिट हर्षित, तू हे सगळं मानतोस? श्वेता ताई, ऐसी बात नहीं है, मैं ये सब नहीं मानता. तेजा पण नहीं मानत. मैं तो तेजा से बहुत प्यार करता हूं, पण कसं है ना, शादी में सिर्फ प्यार इन्वॉल्व नहीं होता ना, घर वाले भी इन्वॉल्व होते हैं.
आता कसं आहे, सगळीकडे हे ऍक्सेप्ट होतं की कुठल्या पण स्टेटचा मुलगा किंवा मुलगी एकमेकांबरोबर शादी करू शकतो. पर तेजा के माँ बाप क्या कहेंगे? और मेरे माता पिता तो बहुत ही ऑर्थोडॉक्स है, बहुत पुराने विचारों के है. पण माहित नाही ते हे सगळं ऍक्सेप्ट करतील की नाही. हर्षित दादा, ते ऍक्सेप्ट करतील की नाही असा डाऊट असेल तुमच्या मनात, तर उलट तुम्ही त्यांना तेजाविषयी सांगितलं पाहिजेत ना सगळं. तेजा किती छान आहे, तुम्हाला किती समजून घेते, गेली 4 वर्ष तुम्ही कसे छान एकत्र राहून एकमेकांची काळजी घेताय, एकमेकांवर मनापासून प्रेम करताय, हे सांगितलं पाहिजेत ना तुम्ही त्यांना. प्रेरणाताई, जिथे तेजा डिफरंट कम्युनिटीची आहे हे ऍक्सेप्ट करणं त्यांना अवघड आहे. हमारे यहाँ तो शादी से पहले पति पत्नी एक दूसरे के साथ मिलना अलाउड भी नहीं होता. आणि आमचं लिव इन रिलेशनशिपचं जर का त्यांना समजलं तर मेरे घरवाले तो पूरा घर सिर पे उठा लेंगे. अरे बापरे, मग हर्षित तू हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करशील? कुछ समझ में नहीं आ रहा मनोज. दूसरी बात यह है कि हमारी जॉइंट फैमिली में मैं अकेला ही लड़का हूँ, बाकी सगळ्या माझ्या बहिणी आहेत. इसलिए मेरे माता पिता मेरी शादी एकदम थाट से करना चाहते हैं. आणि मला हे माहिती आहे की तेजाला हा सगळा तामझाम अजिबात नाही आवडणार. हे बघ हर्षित, या सगळ्यांवरनं काहीतरी तोडगा काढता येईल. तू टेन्शन नको घेऊस. आणि आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. हो, मला माहिती आहे अजित, मनोज, प्रेरणाताई, श्वेताताई, तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात. म्हणूनच मी तेजाशी शादीच्या आधी सगळं डिस्कस करणार आहे. आमचं फ्युचर, आमचं घर, आमचं लाईफ हे डिस्कस करूनच आम्ही पुढचा काय तो डिसिजन घेऊ. मेरी बस यही इच्छा है कि मेरा पूरा परिवार तेजा को बहुत प्यार से अपना ले. हर्षित दादा, एक गोष्ट सांगू, स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू आणि इतका विचारही करू नका. सगळं व्यवस्थित होईल. बरं चला आपला गेम कंटिन्यू करूया. कोण देते पुढचं अक्षर? मी येस. त्र. काय? त्र. हा सोपं आहे. बरं सोपं देतो. न. अजित, न. या 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 वकिलीन बाई, आल्या तुम्ही? सासूबाई, तुम्ही कधी आलात? घरात एवढा मोठा दिवाळीचा सण आहे, घरात दिवे लावायचे सोडून कोणाचे प्रॉब्लेम सोडवायला गेले होते तुम्ही आता? हा, पायाला भिंगरी लागल्यासारखं भीर 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 फिरायचं. घरदार काही नाहीये का तुम्हाला? सासूबाई, तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा टाकते. आवरून आले फक्त. काही गरज नाहीये माझी एवढी काळजी करायची. समजलं? आधी सांगा कुठे गेल्या होत्या तुम्ही? वृद्धाश्रमात. कळलं का? वृद्ध आश्रमात. आश्रमात? सून मला आश्रमात टाकायला निघाली. सासूबाई शांत व्हा, असं काहीही नाहीये. आम्ही फक्त आश्रमात गेलो होतो. म्हणजे आम्ही ज्या आश्रमात गेलो होतो तिथे निराधार लोकांना ते आधार देतात, त्यांचा सांभाळ करतात. इथे जवळच एक आनंदबाग आश्रम आहे, तिथे गेलो होतो. म्हटलं यावर्षी आपण त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करूया. त्या बिचाऱ्यांना
एरवी कोणी विचारत नाही, बोलत नाही. निदान सण तरी छान साजरा करतील ना ते, म्हणून गेलो होतो. वा रे वा, इथे घरातले पोरं उघडे, लोकायला नेसाले लुगडे, अशी गत झाली तुझी तर. घरातल्यांची चिंता करायची नाही. आपला मोठा धीर कसा आहे, कोणत्या अवस्थेत आहे, या सणाले त्याला काही खायला प्यायला मिळतंय का नाही, याची काही चिंता नाही आहे वल्लरी तुले. हा, मला ना दिशी राहिलं माय महेंद्रला कसं वाळीत टाकताय तुम्ही. एकटं सोडून दिलंय त्याला, एकटं. काही काळजी नाही आहे त्याची. सासूबाई बास, मला या विषयावर माझ्या घरात चर्चा नको आहे. आलेच. चर्चा नको? अशी कशी चर्चा नको? हा, चर्चा तर करायला लागेल ना. मा पोरगा आहे तो मोठा, पाहिला ना तेजा कशी बोलते इथं. अहो किती बोलताय हा. आल्यापासून नुसती बडबड बडबड बडबड, ते पण मोठ्या आवाजात चालूच आहे. मुंबईत ऑलरेडी खूप आवाज आहे, नका ना. मी काय म्हणते, जरा थंड घ्या, शांत घ्या. तुम्ही खाल्लंय का सकाळपासून काही? हा, नाही खाल्लंय ना? हे घ्या, घ्या लाडू. या म्हातारीला ना चांगलाच धडा शिकवायची गरज आहे. किती बडबड 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 सुरू आहे, डोकं दुखायला लागलं पार. आज घराची भरभराट व्हावी, पैसा संपत्तीने घर भरावं, यासाठी तुझी पूजा करतात आई. पण तुझं दुसरं नाव चंचल आहे. एका ठिकाणी स्थिर न राहणारी म्हणून तुला ओळखलं जातं. आणि म्हणूनच आज मी तुझ्याकडे अक्षय संपत्तीचं दान मागते. ही अक्षय संपत्ती म्हणजे पैसा अडका नाही, तर खरी लक्ष्मी, खरी संपत्ती ही आपली जीवाभावाची नाती असतात. खूप संकटांचा सामना केल्यानंतर आज आमचे सगळे नातेवाईक आमच्या जवळ आहेत. आज सगळे मित्रमैत्रिणी एकत्र आहोत. फक्त आमच्यातली एक मैत्रीण आमच्यापासून दुरावली आहे. ती कुठे हरवली असेल, स्वतःच्या कोशात गेली असेल, तर तिला आमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवाई. ती सुखरूप असू देत, इतकंच माझं मागणं आहे. आई, आम्ही सगळेजण आज जसे एकत्र होत ना, तसंच कायम आम्हाला एकत्र ठेव. आणि यापुढे कुठलंही संकट आलं तरी त्याचा सामना करण्याचं बळ दे. सद्विचार, सद्भावनांनी आम्हाला समृद्ध कर. वेलकम टू मिठूज मस्ती संडे व्लॉग. सो ही आहे आमची प्रेरणा दी जे संडे किचन चालवते. प्रेरणा दी से हाय. गप्पू मिठू, मला भाकऱ्या करू दे. बघा तोंडाला पाणी सुटते जेवण बघून. तीच चव. या
याचा अर्थ प्रेरणा दी इथे आली होती. वल्लरी, तेजा, श्वेता इथे आल्या होत्या. आई, तुझी माझ्यावर कृपा आहेच, पण लक्ष्मी माता म्हणून जशी कृपा केलीस तशीच पार्वती माता म्हणून पण कृपा कर. तू सगळ्या जगाची माता आहेस. मी माझ्या सुखी संसाराचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येऊ दे इतकीच इच्छा आहे माझी. माझा संसार फुलू दे असा आशीर्वाद दे मला.